टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। आमचं 3 भावांचं कुटुंब एकत्रित कुटुंब असल्या कारणाने 25 ते 22 माणसं आमच्या घरात आहे। परंतु आज या पावसाने 5 ते 6 एकर कांदा लागवड केली होती आम्ही, परंतु 500 ते 600 क्विंटल आमच्या कांद्याचं उत्पादन झालं। परंतु या पावसाने तो कांदा पूर्ण खराब झाला आणि आमच्या घरात लहान मुलं आहे, शिक्षण आणि मुलींचे लग्न त्याच्यावरती थांबून राहिले। परंतु आता हा कांदा आहे तर हा कांदा थोडा खराब जास्त प्रमाणात खराब झाला। 70 ते 80% कांदा खराब झाला, परंतु थोडा 10-20% जो राहिलेला शिल्लक आहे तो कांदा आम्ही प्रतिवारी करून बाजूला मार्केटला नेण्याचा प्रयत्न करतोय। परंतु तो कांदा मार्केटला भाव जात नाही। परंतु शासनाने आम्हाला 2000 रुपये क्विंटल प्रमाणे 500 क्विंटलचं अनुदान द्यावे ही विनंती शासनाला। 3 भावांचे कुटुंब एकत्रित कुटुंब आहे आणि आम्ही कांदा लागवड केली होती 5 एकर। त्याच्यात चांगले उत्पन्न मिळाले आम्हाला, परंतु इथं पोळी घालून ठेवल्यावर पावसाने नुकसान झाली। सतत ओले असल्याने कांदे खराब झाले आणि आता ते उकाड्यावर फेकायची वेळ आली। 70% कांद्यांची नुकसान झाली आहे। आता मुलांचे शिक्षण आणि मुलींचे लग्न ते कसे करावे असे आम्हाला प्रश्न पडलाय। काहीतरी सरकारने मदत करावी आणि मान्सूनपूर्व पावसाने कांदा उत्पादकांचं यंदा वांदं केल्याचं चित्र कांद्याची नगरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लासलगावसह नाशिक जिल्ह्यात पाहायला मिळत आहेत। कारण की 8 ते 15 दिवस मुसळधार पावसाची बॅटिंग झाली आणि कांदा जो आहे तर तो शेतामध्ये कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी काढून ठेवलेला होता। अक्षरशः ह्या कांद्याचं लाल चिखल झाल्याचं चित्र लासलगावजवळ असलेल्या मरडोगई बुद्रुक या ठिकाणी शेतकऱ्याच्या शेतावर आपण पाहू शकतोय। ह्या ठिकाणी या शेतकऱ्याने 5 एकरावर कांद्याचं पीक घेतलेलं होतं आणि साधारण पीकसुद्धा जोमदार आलेलं होतं। साधारण जर बघितलं तर 500 ते 600 क्विंटल इतकं कांदा जो आहे तर तो निघालेला होता आणि तो कांदा या शेतामध्ये आणून या ठिकाणी त्याच्या पोळी घालण्यात आलेल्या होत्या। मात्र पावसामुळे हा कांदा संपूर्ण ओला झाला आणि त्याच्यामुळे अक्षरशः या ठिकाणी आपण पाहू शकतो का आज या कांद्याची काय परिस्थिती आहे आणि ह्या कांद्याचा उग्रवास जो आहे तर तो आता सुटण्यास सुरुवात झालेली आहे। या ठिकाणी म्हणजे ह्या कांद्यामुळे आता अक्षरशः कांदा उत्पादक शेतकऱ्याच्या डोळ्यामध्ये अश्रू आलेले आहेत। कारण की 4 लाख रुपये खर्च करून आज रोजी कांदा उत्पादक शेतकऱ्याला उत्पादन खर्च तर दूर, वाहतूक आणि मजुरी ती सुद्धा निघणार नाही आहेत। या ठिकाणी साधारण त्यांच्या घरातील महिला ज्या आहेत तर ह्या कांद्यातून चांगला कांदा जो आहे तर तो त्याची प्रतवारी करताय, तो निवडण्याचा प्रयत्न या ठिकाणी चालू आहे। मात्र आज रोजी जर बघितलं तर ह्या ठिकाणी ह्या महिला सांगत आहेत की आमच्या घरामध्ये लहान मुलं आहेत आणि त्यांचं शिक्षण आम्ही करावं कसं, त्याच्यानंतर घरामध्ये मुली आहेत त्यांचं लग्न करावं कसं, असा मोठा प्रश्न जो आहे तर तो आता उभा राहिलेला आहे। त्याच्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांची एकच मागणी आहे की कांद्याला प्रति क्विंटलला 2000 रुपये इतकं पंचनामे करून अनुदान द्यावं आणि जेणेकरून आम्हाला आमच्या घरातील कुटुंबाचा उदरनिर्वाह करता येईल आणि मुलांचं शिक्षण करता येईल आणि मुलींच्या लग्नासाठी सुद्धा काहीतरी हातभार लागेल। उमेश पारीख, TV9 मराठी, मरडोगई बुद्रुक, नाशिक।